नमस्कार मित्रांनो, नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, काळाच्या ओघामध्ये शेतीला बैलजोडी राहिली नाही आणि बैलजोडीचं काम करणारा शुगर किंग मॉडेल आपल्या ह्या नवक्रांती ॲग्रो एजन्सीमध्ये आपले गादीगाव गावचे प्रगतशील बागायतदार यांनी खरेदी केलेला आहे। तर त्यांचं नाव आपण जाणून घेऊया आणि त्यांची ही जोड आहे, जरा समोर या। तर ही जोडीनं आपण फेटा बांधून त्यांचं स्वागत केलेलं आहे। तर त्यांचं सुरुवातीला मनापासून आणि तुम्ही आपले गादेगावकर या ठिकाणी आपण हा अपोलो ट्रॅक्टर खरेदी केला त्याबद्दल तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि अभिनंदन करतो, राम राम करतो, जय हरी करतो। तर या सगळेजण तर मित्रांनो, आपल्या पाहुण्यांचं नाव जाणून घेऊया। तर त्यांनी कधी बुकिंग केला, काय तर वारीमध्ये कोण आलतं बुकिंग करायला, तर नाव जाणून घेऊया। नाव सांगा तुमचं। माझं सतीश गणपत बागल, राहणार गादेगाव, तालुका पंढरपूर। ही शेतीसाठी चांगला वाटला ट्रॅक्टर म्हणून आम्ही प्रदर्शनमध्ये बघितला आणि तिथून येत आलो की आम्ही मग बुकिंग केला 3,95,000ला। गाडी आहे, 10 वस्तू आहे त्याच्या संकट काय म्हणून पसंत पलवून आता शेतीला घेऊन चाललोय आम्ही। ओके, तर धन्यवाद मित्रांनो। आता बघा तुमचेही बंधू का? बंधू। तर तुमचं नाव सांगा। सचिन शिवाजी बागल। यांनी पण या ठिकाणी सचिन बागल हे स्वतः भाऊभाऊ आहेत आणि त्यांनी हा ट्रॅक्टर अपोलो बुकिंग खरेदी करून घेऊनच चाललेलं, बुकिंग केला प्रदर्शनामध्ये। तर त्याच्यासोबत त्यांचे या ठिकाणी घरातील सगळी मंडळी आले। तुमचं नाव काय? समाधान नामदेव बागल। बागल भाऊकीच आहे, सगळे घरातलीच आहे। तर त्याचबरोबर सरांचं पण नाव जाणून घेऊया। काय? संतोष महादेव बागल, भाऊकीतले। तुमचं? विनायक सुरेश बागल। बागल साहेब। तर या ठिकाणी सगळे आलेले आहेत। तुमचं नाव सांगा। सुरेश गणपत बागल। बर, कसा वाटला ट्रॅक्टर? चांगला वाटला म्हणून तो खरेदी केला। बर बर, हो। मग ही जोड आणण्याचं कारण काय? जोड आणण्या म्हणजे तीच चालवणार आहे ना। होय, बरं, तीच चालवणार आहे जोडच, हो, त्याच्यामुळे ते घेतलाय। हो। काय वाटतं तुम्हाला ट्रॅक्टर कशात चालवायचा आहे? चालवायला तर काय ऊसात चालवायला आहे, शेतीला आहे। होय, शेतीला पाहिजे। सोबत गाडी पण घेतली। हा, सोबत गाडी, दुधाला गाडी नका, जर्सी दूध कशाने वाढायची? अगोदर दुधाला भाव नाही, मग हे झिरो मेंटेनन्स दूध जात आहे ना। हो, हा, तर दुधाला पेट्रोल वर वाढायला परवडतंय का दूध? 25 रुपये लिटरनं। बरोबर आहे, म्हणजे इकडे 50-100 रुपये पेट्रोल झालं। पेट्रोल झाले, मी त्यापेक्षा 2 काम झालं, दूध बी झालं, जर्सीचं साधलं आणि ट्रॅक्टर शेतीचं बी, हा, वैरण झाली, दूध शेतीला जोडधंदा म्हणून जर्शाला शेतीला जर्शी करा म्हणते सरकार। 25 रुपये दूध विकतो या, मग त्याला जाळून परवडतंय का? भाड्याला लावून परवडतंय का? त्यापेक्षा ही दूध आपली खरेदी केली तुमच्याकडून, म्हणजे कमी पैशात। बरोबर, चांगला व्यवसाय। ह्या जोडींचं काय म्हणणं होतं का खरेदी? नाही घ्यायची म्हणतो तो जोड। हा, ट्रॅक्टर आणि गाडी। तर आपण दूध वाढाय पेट्रोलची गाडी पाय पोचत नाही तर परवडत नाही त्याला। बरोबर, हो। तर आपण त्यांची जोड आहे, काळूबाळूची जोड म्हणूया आपण। तर त्यांचं काय, त्यांची प्रतिक्रिया लहान मुलांची काय येते बघू। आवडलाय का ट्रॅक्टर भैया? काय नाव तुझं? सुमित सचिन बाग। कितवीला आहे शाळेला? 10वी। 10वीला आहे। मग आता शाळा शिकायची का ट्रॅक्टर चालवायचा? शाळा शिकायची। तर मित्रांनो, ट्रॅक्टर लहान मुलं असतील तर ते एक आवड असते। शेतकऱ्याच्या कुठल्याही मुलाला शेतीच्या अवजाराविषयी एक आवड, प्रेम असतं आणि आज त्यांनी स्वतः हा ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे। लहान मुलांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करावं, कौतिक करावं तेवढंच थोडंच आहे। भैया तुझं नाव? संकेत सचिन बागल। बरं, आता ट्रॅक्टर चालवतो कुठला चालवतो? महिंद्रा। घरी कुठला ट्रॅक्टर आहे? घरी नाही, पण महिंद्रा मग कुठल्या ट्रॅक्टर चालवतो? मामा येत होता। मामाच्या ट्रॅक्टर होता। मामाला पोरगी आहे का? इंदोरी खरंच महाराज म्हणल्यासारखं। तर मित्रांनो बघा, चेष्टेचा विषय सोडून द्या। या ठिकाणी हा ट्रॅक्टर ह्या बागल कंपनीने खरेदी केलेला आहे आणि ट्रॅक्टर तर एकच नंबर आहे आणि ट्रॅक्टरला ऊसाची भर लावणं असेल, शेतीची 2 बैलाची कामं करणं असेल आणि सोबत त्याला आपण इलेक्ट्रिक गाडी दिली आहे। आता मामाने सांगितलं इलेक्ट्रिक गाडीचं महत्व काय। आता आमच्याकडे आहे 2 वर्ष झालं आहे, 3-2.5 वर्ष झालं, इलेक्ट्रिक आहे। बरोबर, हा, गाडी एक आहे। कशी चालते गाडी? 1 नंबर चालते, याला मेंटेनन्स नाही काय, म्हणजे मूळ पहिली गोष्ट त्याला नट नाही, बोलत नाही, चेन नाही, काय नाही, त्यामुळे मेंटेनन्स नाही ह्याला। तर मित्रांनो बघा, आता आपण ह्या ट्रॅक्टरचं आणि गाडीचं पूजन करून घेऊया। तर करूया पूजा, या।
या कोणी बी करा तुमच्या. चप्पल काढा. अगरबत्ती घ्या. मित्रांनो आपल्या शेजारीच आपलं एक थोडक्यात जसं हे दुकान आहे आपलं नवक्रांती ॲग्रो एजन्सी आणि या दुकानाच्या जवळच आपलं एक मिस्त्रीचं काम करणारे आपले पाहुणेच आहेत. तर त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. तर आता ही पूजा आपण करून घेऊया. कोणाच्या हस्ते करायची तर करा पूजा. नारळ फोडा. पाणी आहे आणते ती पाणी किंवा ती केंडात पाणी. हाय हाय दिसलं पाहिजे ना. तर मित्रांनो आता आपण बागल पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपल्या ह्या अपोलो कंपनीचं शुगर किंग मॉडेल या ट्रॅक्टरचं पूजन आपण या ठिकाणी करत आहोत. आणि आज त्यांचा मुहूर्त होता तर त्या मुहूर्तावर आपण त्यांना ट्रॅक्टर या ठिकाणी दिलेला आहे. तर असं या ठिकाणी आपण पूजन या ट्रॅक्टरचं केलेलं आहे मित्रांनो. अगरबत्ती लावा. लावली हो. गेंडूत खावा त्या तात्पुरतं खावा बसलं. ना मोडू द्या ना मोडू द्या. तर मित्रांनो अशा पद्धतीनं पेढा या ठिकाणी ठेवलेला आहे. काय करत फेसा द्याला आम्हीच काय कुस्ती. तर आपले हे शेजारील मिस्त्री आहेत. या की मिस्त्री या 2 मिनिटे ओळख करून देतो. हे तुमचं इथं गॅरेज आहे ना टू व्हीलर इथं पलीकडे. तर सुरुवातीला तुम्ही आला आणि सांगितलं की आपल्या पाहुण्यासाठी ट्रॅक्टर घ्यायचा आहे. तुमचं नाव सांगा. गणेश शेळके, गाव कुठलं. पंढरपूर. शेळके साहेब आहेत आणि ह्यांनी या ठिकाणी 2 वेळा माझ्याकडे आले की पाहुण्याला ट्रॅक्टर घ्यायचा आहे. काय झालं मग आता म्हणलं की बाबा देऊन टाकूया काय अडचण नाही. तर मित्रांनो यांचं टू व्हीलरचं इथं आमच्या दुकानच्या जवळच या ठिकाणी यांचं गॅरेज आहे. तर धन्यवाद. तर या ठिकाणी बागल पाहुण्यांनी ट्रॅक्टरचं पूजन या ठिकाणी झालेलं आहे. तर फोटो घ्या आता.